आज जो काय धुका पडलाय ना, याच्यापूर्वी असा कधीच नाही पडला होता. पूर्ण पांढरा पांढरा कलर. इकडे तिकडे दिसेल तिकडे धुका. आणि इकडे आहोत आम्ही. शुभ सकाळ मित्र हो, नमस्कार. मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग देखील असा आहे की मोहर तोडणीचा. आज देखील आम्ही चालू दुसऱ्या बागेत मोहर तोडणीला. तिकडे जे काय आहे, कितपत आलाय, काय आहे ते बघूया जाऊन. तिकडे गेल्याशिवाय कळणार नाही, कारण 2-3 दिवस, 4-5 दिवस गॅप पडली होती. त्याच्या अगोदर आलो होतो तोडायला. 4 दिवसानंतर परत चालू आहे तिकडे. हे बघा किती पांढरं पांढरं दिसतं ते. दिसत असेल किती पांढरं शुभ्र गार पांघरून घातले. पांढरं व्हाईट व्हाईट पूर्णीकडे व्हाईट व्हाईट, सगळीकडे व्हाईट व्हाईट. आणि त्यातून चालवते आपण गाडी चालवते म्हणून एवढं काही थंड वाटत नाही. मोटरसायकलवरती जाम थंडी लागते. पूर्ण गार एकदम गारटोक झाला असता. गारटोक पोवरा पडाय. पोवरा क्या होते आप लोग? पोवरा. वाटे देखील आहेत गडी. जे मोहर तोडणारे होते कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, तेच आम्ही इकडे घेऊन आलो उचलून. कारण बाकीचे फवारणीवाले फवारणी करतायत, ते दुपारनंतर येतील. त्यांची होईल दुपारपर्यंत फवारणी. मग ते दुपारनंतरला इकडे येतील या बागेत. तोपर्यंत आम्ही जाऊन सुरुवात करतो फवारणी बोलते मोहर तोडतो. उडावता ती गाडी उडावता. स्टील ही बघा. सकाळी सकाळीच आपल्या ब्लॉक मध्ये लाल परीचं आगमन होता ना. ही बघा लाल परी गेली भुरी. किधर टपक रहा है पानी? अरे किधर है पानी? उससे कुछ नहीं होता है. क्या कह रहा सिंह? टपकने दो ना फिर. तर आपण इथं आलोय केलोशनला त्या बागेत. धुका जर पडला ना तर पाणी बघा वरनं पावसासारखा पडता. तर ते वरती चढव म्हणतात पाणी पडतं. मोहर बघा कसं काळं पडलं. इकडे पूर्ण काळं पडलं. हे आता पूर्ण खार ना आंब्यावर पडणार. मला तर दव पण तसं पडता ना, तर त्याच्यामध्ये खार आता सगळे आंब्यावर पडणार. मग हो बघा असं काळं आंबा होणार. किधर गए ये देखो. हा बघा काय नाही, फवारणी करायची आहे. फवारणी केली ना की तो होईल चांगला चोख, क्लीन अँड क्लिअर होईल. इकडं कोंबडी इमडी बकरी पण आहेत. आंबा दाखवते बकरी. ए उससे अच्छा उधर से हाथ से करना. हाथ से कर, हाथ में ले. ये हाथ से आएगा, हाथ से पटापट होगा. इतना टाइम पास होगा उसमें. फिर क्या यार गौरव तू भी. हे हा इकडे ना यांचा गोडाऊन. या आपला काय म्हणतात का बकऱ्याचा तबेले खाना. मेंढो आओ अंदर आओ ना. कुछ नहीं ऐसे ही. हाँ मेंढो. इसको बाहर नहीं छोड़ते, खाली बांध के रखते. पोरा बघा बारकी. तिकडे बोकड हे लाईनीत सर्व. आणि इकडे बकरी.
ह्याच्या गळ्यात घंटो बघा केवढं मोठं, भारी वाटतात बारके बारके. हा बघा हिला बाहेर. एका उचलून घेऊन जाऊ बघा. या या या. ये क्या है इसमें, क्या मिक्स है, क्या क्या मिक्स है? हाँ कुछ नहीं है. एक काटते किधर हो? रत्नागिरी से लाते काट के. उधर ही है, फैक्ट्री है इसका. हा बघा कसे झोमतात ते. त्यांना कसे सोडत नसल्यामुळे ना त्यांना तर ह्या खायला द्यावं लागतं. सोडलेले कसे ते चरतात चांगले. ओय 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 ओय, क्या कर रहा है, क्या कर रहा है निताय, क्या कर रहा है? अरे बारिश वारिश कुछ नहीं होता है. ऊपर देख कितना मोहर है. अरे जाएगा ऊपर जा फिर. अरे ये सही है गेड़ा सिंह. हाँ चलो फटाफट होना मांगता है. ये भी निकाल दो ये. हाँ पूरा आज पूरा होना मांगता है. फिर आज तो क्या, आज पार्टी है. फिर मेरा सिंह का बर्थडे आज. मेरा का बर्थडे ही नहीं है. बर्थडे क्या करना है मना के. दारू का बर्थडे खाली. खाली दारू का. हाँ खाली पी जाएगी. पी जाएगी दारू. दारू कडे गवत बघा हाणून ठेवलेलं आहे. आणि यांचं काय पहिले करत होते असतील, त्यात त्यांना बकऱ्यांना कामाला आहे. सुकट ठेवलेले आंबे. आंबेनं लय घालतात, कारण इकडे कसं पाणी लावत नाही ना. पाणी पाणी नाही इकडे, पाण्याची सुविधा नाही. हे बघा पाण्याची सुविधा नसल्यामुळे आंबे लय घालतात. कारण ह्याचं बोरिंगचं पाणी काही एक टाईम फक्त बोरिंग चालतं. तर पाणी लावूक आणि तिकडनं त्या बागेतून आणणार पाणी. फवारणीला पण आम्ही तिकडून आणतो, त्या बागेतून पाणी घानसरातून. असं आहे. तिथं आहे बोरिंग. हे बघा इथं बोरिंग आहे, पण त्या बोरिंगला पाणीच नाही. पाणी म्हणजे ती सोलरवरची आहे. सोलर म्हणजे जेव्हा तिची चार्ज होणार तेव्हा तो कुठे तो चालणार पंप. लाईट तर घेतलेली आहे, काय माहिती आता कसा काय. आणि फवारणीला पण तो पाणी देत नाही मालक. बाग घेतले की असा प्रॉब्लेम असतो बागेदारांचा. आम्हाला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. फांदी नहीं तोड़ने का प्रेम, फांदी नहीं तोड़ने का. हाँ नहीं नहीं टाइम लगेगा, चलेगा. मोहर ही तोड़ो तो तोड़ो, कुछ तो ट्राई करके तोड़ो, पण फांदी मत तोड़ो. बिरसिंग समझा ना. ये बिरसिंग चट भंडार. हाँ तोड़ रहे साहब. तोड़ रहे. जरा आवाज बसला. खोकलो परत चालू झाली सकाळपासून, त्याच्यामुळे जरा आवाज बसला. तोपर्यंत आपण जरा बागेत राऊंड मारूया कितपत काय. डबल फूट आंबे गळणे, भरपूर आंबे गळतात भरपूर. जरा पाणी लावलेलं असतं ना रोज, तर तेवढी गळ थांबली असती. आणि पाणी नसल्यामुळे ना हे आंबे गळतात. बाकीचा तो आडीचा जो भाग आहे ना इकडे पूर्ण खार पडलेली, पूर्ण ते आंब्यावरती पडणार आहे. हे आंबे बघा कसे काय आहे. हा बघा जवळ आंबा मोठा झाला की भारी होईल जवळा. लुक ॲट डिश. जवळ आंबा कोण केशर आहे की काय, कारण आंबे जरा लांबट दिसतात, लांबट. हे बघा केसर. केसरचं कलम आहे. आता हा मारा आहे इकडे.
इकडे एक अजून मोठा आंबा होता, तो बघूया कितपत केवढा अजून मोठा झालाय तो. इथं कुठेतरी बघितला होता मी. इधरिश था वो, ह्या साईडलाच होता. हा हे बघा दोन ते मोठे आंबे. आहे किती आहे आणि आहे किती. हा जरा डागी आहे, हा चांगला आहे. दोनच आहेत, बाकीचे साईज बारीक आहे. हे बघा, हे एवढे जर आंबे गळायला लागले तर कसं व्हायचं. एवढे मोठे मोठे आंबे गळतात. बारीक आहेत तर ठीक आहे, बारीक होते पडत आहेत, हे बारीक सर्व पडत आहेत ते ठीक आहे. पण ही साईज जर पडत असेल तर पाणी, हे बघा ही त्याच्यापेक्षा मोठी आहे. पाणी नसल्यामुळे, पाणी लागतं ना. हे बघा काय आंबे पडले ते. पाणी लागतं तर एवढा आंबा मोठा पडला नसता. हा एवढा मोठा आंबा. आणि हा आहे रायवळ. कलबाला बघू शकता पाणी लावतोय. आपला बुड्डन इकडे पाणी लावतो, तिकडे आयचर भरून 2 टाक्या भरून आणले आहेत. आयचर मध्ये आहेत. तर आता घेऊन आले आयचर, इकडे घेऊन आलेत सेट. आता इथे लावतात पाणी, कारण ह्या कलबाचे ना आंबे भरपूर गळत होते. मोठे मोठे आंबे नाही आहेत ना, ते गळत होते. त्याच्यामुळे मी कॉल केला आणि त्यांना सांगितलं की ह्या कलबाचे आंबे पडतात, आयचर भरून घेऊन या. तर आयचर भरून घेऊन आलेत. हे बघा एवढे आंबे मोठे मोठे पडत आहेत. त्याच्यामुळे इकडे ह्या कलबाला पाणी लावतं. आता काय सर्वीकडेच पाणी लावते, पण ह्या कलबाला जास्त लावते. 15 मिनटं. बघूया काय फरक. ह्याच्या अगोदर जर ह्या कलबाला पाणी असतं ना तर कमी प्रमाणात घळ झाला असता. त्याच्यामुळे आता पाणी लावतोय. बघू आता काय फरक पडतोय काय. तर इकडे तिकडे त्या कोपऱ्यापासून आलाय पाणी लावून, तर इकडे लावायला बोललो त्याला बुड्डन को, इधर आओ इधर लगा ले पाणी. इकडे पाणी लावून टाक. हे इकडचे सर्व आहेत ना पाणी लावून झालेत, कंप्लीट केलं नाही. आता हे नंतरला मग हे काय जवळचे लावून घ्या. टाक्या संपल्या की मग परत उद्याला येताना परत येताना भरून घेऊन व्हायच्या आणि पाणी लावून. कारण हे बघा हे असे पिवळे होऊन मग कळून जाते. ठीक आहे सिंगल राहत माहीत आहे मला, पण पुढचा जो आंबा सिंगलच राहील, कुठचाही सर्व राहत नाही. सर्व जर राहिलं ना तर तेवढा बॅलन्स देखील त्या कलबांना झेपणार नाही. सर्व जर आंबा राहिला तर कलबं पूर्ण अशी मोडून पडतील, अशी उलटी होतील. वरचं खाली आणि खालचं वर होईल. एवढं जर सर्वच जर आंबे राहिले तर. पण ह्या कलबावरचा जो सिंगल आंबा होता ना तो पण पूर्ण पडून गेलाय, गळून गेलाय. बघू आता काय होतंय ते. बाकीचे बघा कसे मोहर तोडतात. जे फवारणीवाले होते त्यांची फवारणी देखील झाली, तर ते आले तिकडे मोहर तोडायला. ते देखील आले. लाठी काय खुली थी आई? अरे लाठी नहीं पोछ पा रहा है तो हाथ से तेरा बड़ा लाठी है क्या? तर इकडे ते देखील मोहर तोडतात. हे बघा 1 2 हा एक तिसरा. असं क्या हुआ? हे बघा. तर संध्याकाळचे वाजलेले असतात 5:15 आणि 5:15 वाजता काहीसा माहोल असा दिसतो. खाडी असल्यामुळे ना वातावरण कसं मस्त वाटते. तर इकडे यांची ब्रीफिंग झाली आहे चांगलीच. यांना शिव्या भेटलेल्या असतालच आत्ता. तर शिव्या याच्यासाठी भेटल्यात, सकाळपासून सांगून याला दमलोय. सांगतोय यांना की मोठी फांदी तोडू नका. ये निताय बंदा ऐसा आहे ना, ऐसा बंदा आहे ना ये. ह्याला किती पण सांगा, पण सांगून काय समजत नाही. एकच असतं, पुढे कोण जाणार, तोडेल कोण, काठी नाही पुरत, हे नाही पुरत, ते नाही, ह्याची कारणं असतात. डंडा नाही पोचताय, वो नाही होताय, किती पण सांगा त्याचा काय फरक पडत नाही. अभी आता हंसतो. ए चल ये इधर, ये पेड़ पे जा, ऊपर जा, चल जल्दी चल. तर इकडे आम्ही बुड्डनला दिले पाणी लावायला.
बुड्ढन खत्म हुआ? हाँ? दवा है? नहीं, पाणी खत्म हो गया ऐसा पूछ रहा. हा 10 मिनिटं एका कलमाला लावतोय पाणी. आता तिथं लावतोय. 10 मिनिटं एका कलमाला. सही. अभी नहीं कोई तोडेगा. तर ती बघ इकडे नौका येताना दिसते. नौका आहे बघा इकडे 2 बोटी आहेत दिसत असतील. अजून झूम करूया. हे बघा नौका 2 आहेत 2. मासेमारीला गेलेले, मासेमारी करायचं. कारण हे फांदी तुटल्यामुळे ना आंबा तेवढा जोर भेटत नाही, त्याच्यामुळे तो आंबा ना गळला जातो. पण ह्यांका सांगून थकलेला. हाँ बिरसिंग, ये बिरसिंग समझा ना, फांदी नहीं तोड़ने का. हाँ मोवर 6 बजे का चलेगा. तो फांदी पूरा करके आने का नीचे, तब तक आने का नहीं नीचे. मोवर तोड़. मैं क्या बोलता है सुनाई दिया है क्या? मोवा जब तक फांदी पूरा नहीं होता तब तक नीचे आने का नहीं. ठीक है जय. ठीक है बघा. हाँ तेरा भी वही चाल है. तेरा भी देख फांदी में कितना है. ए गोविंद जा ऊपर जा ऊपर जा. जय गोविंद जा. जब तक पेड़ पूरा नहीं होता तब तक छुट्टी नहीं है. वो तू देख ले 7 बजेगा तो भी चलेगा. हाँ जा. चलेगा. जा तू ऊपर जा ऊपर जा. ज्यादा नाटक मत कर. चल ऊपर बियाई नहीं, तू ऊपर जा. बियाई से नीचे से निकलेगा. चल जल्दी जा. जाणार नाही असं होणार आहे. त्याला माहित आहे नाही तर. हा फटके पट्टे चांगले. बोचावरती फटका पड़ेगा. हाँ तो सूजन होगा फिर बाद में. क्या रे बराबर ना बिरसिंग बोलता है. गोविंद सर सिर घूमता है. काय के सिर घूमता है? ऐसा कैसा घूमता है? ए नित्य खाली मोवर तोडो. हे नित्य चल आजा जल्दी. बघा काय मोवर ना पूर्ण काळा पडलाय असा. खाली मोर तोडना भाई सब लोग. पहले तू भी पहले अपना ही देख, बाद में दूसरे का देख. पूर्ण पाणी ना सुकलंय मस्त. ही पानी ओ तोडेगा बराबर. हाँ तू जा नहीं तो ऊपर उसके साथ. तर आपला ब्लॉग देखील इथेच एंड करूया. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पुन्हा भेटून सोबत. तोपर्यंत बाय. हे भालोबाशो तुम्हारे भाषा में बोल. भालोबाशो और लाइक करो. और तेरे भाषा में बोल. तेरे भाषा में ना मेरा भाषा में. अरे यार भाई ऐसा करेंगे. क्या हुआ? जा नहीं रहा उधर. चल ऊपर चल निताय. चल ऊपर जल्दी चल निताय. हाँ चल अभी पता चला ना कैसा तोड़ने का. हाँ चल अभी रहने दे. अभी ऊपर चल. हाँ अरे फट्टू भाई क्या करूँ. Yeah.